लवकर सुरू करा, नाही करत कमी, मलाही दूर पळायचं, लवकर आलतो मी. तसं वेगात चाले, वेगात आठ पिली, तरी पण मी घड्याळ दाखीतच असतो. विडाला विडाला वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. एका राजाची परिणाम सांगू तुम्हाला. राजा इतका उदार झाला, त्याच्यावर इतका उदार झाला, स्तुती आवडत नाही असा माणूसच नाही, म्हणून तर स्तुतीचं लग्न नाही. स्तुती बिन लग्न, स्तुती नावाची पोरगी नाही. स्तुती म्हणजे प्रशंसा. महाराज बिना लग्नाची फिरायली प्रशंसा का? स्तुती संतांना आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. संतांना स्तुती आवडत नाही आणि माणसाला स्तुती आवडती, पण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत. स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत आणि संतांना स्तुती आवडत नाही. आता स्तुती कुठे माहितीये का? आमच्या जिभेवर. कोणाला चोंभाळीत राहीन पाकिट मोठं घेऊन जाय, विठाला विठाला राजाची स्तुती करायचा. राजाच्या दरबारात स्तुती पाठक पद असतंय. राजाधिराज महाराज पधारे, अमके राजे त्यांनी थल्ली शाळा खाल्ली, तिथं पत्र टाकले, इकडे खाल्लं तिकडे केलं, आमक केलं, इथे इथं काम काम. तसा एका वारकऱ्याचा भाऊ स्तुती पाठक आहे. ती स्तुती केल्यामुळे सरपंच त्या स्तुती करणाऱ्याच्या बायकोची साडी जर आज असती ना, आज 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 तर 3.5 किलो सोनं इकत घेता आलं असतं. पदराला हिरे होते. हिऱ्याचं नाव होतं सुप्त जय नावाचा हिरा. सगळे लाईट बंद करायचं आणि एकच हिरा लावायचा. अख्ख्या मंडपात प्रकाश पडतोय. आपा असा हिरा. असे पदराला 19 हिरे झालरीला. ह्यात गळ्यात जरासं सोनं असलं तर तिच्या गळ्यात सोनं नाही, तिला हळदी कुंकू देत नाहीत. काही चुडत सुदुक तिच्या कपाळावर. सौभाग्यवती स्त्रीला तो भाव असला पाहिजे, जिच्या कपाळावर कुंकू आहे ती गरीब जरी असली तरी तिला आधी हळदी कुंकू दिलं पाहिजे. नवऱ्याला आयुष्य वाढत असते. हे जरा डोक्यात ठेव जा. तुम्ही येड्यावानी करता संक्रांतीच्या दिवसात. श्रीमंताची बाई आली की तिला मोठं वाण देतात, गुळाचं ढेकूळ देत्यान, बगवं देत्यान, काही देत्यान. आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी देत्यान. होंडी वशीन होंडी. हो, नाहाचं काम पडायचं नाही. आपण मध्ये केस गळते. कोण्या दवाखान्यात जाय तुला केसच येणार नाही. हो, काय करते मग? कीर्तन घेणार नाही. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव. मी काय माग लागे नाही. माझं कसं ठरवायचं ते पंढरपुरातल्यानं ठरले. मला नाही चोंबाळा वाटत कोणाला. विडाला चांगलं वागणं हा सर्वात मोठा सद्गुण आहे. पंक्तीला प्रपंच करायचा नाही, पंक्तीत भेद करायचा नाही. पंक्ती भेद्याचे मरतील पोरे, नैवम गिरगावकर लिखित. आज मी खरं बोलायला म्हणून तुम्ही सांगायलेत काय ताण नाही का? नाही, संस्थेचे विद्यार्थी आहेत ते. पाठांतर आहे त्यांना. वा, पंक्ती भेद करायचा नाही माझ्या माईंनो, चुकीची गोष्ट आहे. तुमच्या घरी भांडे घासणार जरी बाई संक्रांतीच्या दिवशी आली तर श्रीमंताच्या बाईला जे वाण दिलंय तेच तिला द्यायचं. तुमच्या मालकाला आयुष्य वाढेल. अशी चूक नाही करायची. गरीबाच्या बाईला घासणी, चहा गाळायची चाळणी आणि मोठाल्याच्या बायाला खपक्या भेटी देते. हो, इतका यम हानीन बाई मान राहणार नाही. मोठी माय यम नाही कोणाच्या बापाला भेट नाही, त्या यमाशी करुणा. हो, त्याच्यामुळे चुका करायच्या नाही. आता बऱ्या वाटत्यात, आता बऱ्या वाटत्यात. मी मगाशी सांगितलं महाराजाला,
पंढरपुरातल्या मालकाच्या दणक्याचा आवाज निघत नाही ना, आग झाल्याशिवाय राहत नाही. ती बरोबर आग काढते, अशी जाळत निघतो, जाळत जाळत जाळत. भारदस्त साडी नेसायची वारकऱ्याची भावजाई. त्या वारकऱ्याला भावानं सांगितलं, कौरक बसतो रे त्या द्वारकेतल्या मालकाचं भजन करीत. मी तरी मालक म्हणलो, तो मालक नव्हता म्हणला. आपण कसं म्हणावं, ज्याच्या नावानं 2 टायमाची भाकरी खातो त्याच्या विरोधात कसं जायचं. कशाला त्याचं गुण गातोस रे, कर्ण राजाचं. वारकऱ्यानं सांगितलं, मेलो तरी हरकत नाही, पण तू ज्याचं गुण गातो त्याचं गाणार नाही. कालांतरान मेलन ते नामदेव बुवा, तो राजाच मेला. राजा मेल्यावर सगळं सुपडा साफ झालं आणि स्तुती करणाराची परिस्थिती सांगू काय झाली महाराज. जगदंबेच्या मंदिरात थाटी घेऊन बसलो जोगवा मागायला. हिऱ्या माणिकाची कोंदण असणारी साडी नेसणाऱ्याची बायको जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन बसली. परडी जोगवा मागण्यासाठी. कशाची ताकद, भंगाऱ्याची स्तुती केली, भंगाऱ्याचं गुण गायलं. आणि ज्या वारकऱ्यानं आयुष्यभर पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं त्याची गरिबी सांगू किती होती. एके दिवशी पोरायला झोपच लागेना, पोटात नसल्यावर झोप लागत नाही. काय केलं, पत्नीने सांगितलं, मालक हो बाळांना झोप लागत नाही, एक काम करणं ग, मिठाचा खडा पाण्यात बुडव आणि लेकराच्या ओठावून फिरव. मिठाचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. काय भजन महाराज, काय भजन केलं, काय भजन केलं. इतकं आवडीनं गुण गायलं, इतकं आवडीनं गुण गायलं. त्या आवडीनं गुण गाण्याची ताकद सांगतो. पंढरपुरातला मालक पागल झाला, पागल. ते भजन करण्यासारखी वेळा होती. कोपे तरी निवांत साहे, आरुषे तरी बुझावीत जाय. कोपे तरी निवांत साहे, रुसे तरी बुझावीत जाय. भजन करणारा रागावला तरी सहन करीत होता अर्जुन. देव पंढरपुरातला मालक अर्जुनाच. रुसला तरी मानाखाली हात घालून भगवान उठवायचे. रुसे तरी बुझावीत जाय. नवल पिस लागलो होतं. पिस म्हणजे वेडेपणा. तसाच या वारकऱ्याविषयी भगवान वेडा झालाय, पागल झालाय. आणि पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून एक भेट आलती. त्याला हुंडा नाही म्हणता येणार, भेट आलती. भेट. पिवळ्याचे दुकानदार येत नाही, पिवळ्याचे दुकानदार. तर दिवसा काठी 8 भार सोनं देणारा मनी सरपंच पंढरपुरातल्या मालकाला त्यांच्या सासऱ्यानं द्यालता. सासऱ्यानं. तुम्हालाही भाराचं वजन नाही सांगता येणार. महाराष्ट्रात एकही सोनार नाही की त्याला भाराचं वजन सांगता येत नाही. ते वजन सांगितलं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर यांनी, ज्यांनी गाथा 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे, 21 क्विंटल 78 किलो, 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी सासरवाडीतून आला. जरा हिशोबात राहिलं पाहिजे माहेरातून काय आणल्यावर. मंदिराकडे चाललो देवाच्या दर्शनाला. गावाकडे राहतो तो त्यावेळेला, आता इकडे शिवला असतो मी. मंदिराकडे चाललो तर रस्त्यात एक जणांनी सांगितलं, महाराज या नाश्त्याला. येतो दर्शन घेऊन. दर्शन घेतलं मारुती राहायचं. मग आता काय फुकटच खायचं होतं, आपल्याला काही पैसे द्यायचे नव्हते. काय लागलीच हात धुतले. मंदिरातून आल्यामुळं पाय धुवायची गरज नव्हती, हात धुतले ना आपलं बसलो. शेवायाचा भात केलता. शेवाया कळतात ना, शेवाया बोटुळे लांबटे तिन्हीचा अर्थ एकच. कोणीकडे लांबटे म्हणतात, कोणीकडे बोटुळे म्हणतात, कोणीकडे शेवाया म्हणतात, इतकाच फरक आहे. शेवाया मात्र अशा बारीक होत्या, मायकाच्या दांड्यावानी नव्हत्या ठोकर. त्या सुगरणबाईलाच करतात असतात. कोणाला शेवाया पुरणाच्या पोळ्या काय कोणाला येत असतात का काय? कोणी पुरणाची पोळी केल्यावर पुरण बघावं लागते, ह्या कोपऱ्यात आहे का त्या कोपऱ्यात आहे. हो, असं सगळ्या बायकांना पुरण येत नसतं. ठराविक ठराविक ठराविक.
त्या शेवयाचा भात होता, त्याच्यावर तूप होतं, दूध होतं. शेवयाच्या भाताला दूध तूप असलं तर खावा, नाही तर नदीचा चिखल खावा, पण भात नाही खावा. रोज बाहेरचं खातो ना, त्याच्यामुळं मला कळतं. तुम्ही घरचंच खाता, कसं कळलं तुम्हाला? मला माहिती आहे, मी रोज बाहेर खातो. शेवयाचा भात, भजी होती अशी कुरकुर, तोंडात टाकली की विघरायची, छान. मग आता मला म्हणावंच लागलं, काय शेवया सुंदर आहेत, काय चविष्ट शेवया आहेत. इतकं बोलले होते, बाईन गपचिक बसा. महाराज यायच्या माईला येतात का? माझ्या आईनं दिल्यात, पण तिला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रे गेले म्हणून. तिने हिसतो हातात धरला. नाही म्हणलं, ताई फारच काय शेवया तर तोंडात टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवया आतच जातात ना, इकडे थोड्यात निघतात. हो ना, आता फुकट खाल्ल्यावर जर सुवर्णन करावंच लागते ना. हो, टाकल्यामध्ये चालल्यात. हो ना महाराज, माझ्या आईने केल्यात, येतं की यांच्या माईला. मी हात गीत धुतला, सगळं झालं, बाजूला बसलो. म्हणलं, ताई एक बोलू का? तुमच्या माईनं दिलेल्या शेवया रुचकर आहेत, पण 9 तासाच्या नंतर पोटात राहत नाहीत. काय म्हणायले? म्हणलं, हो तिकडं जातात कॅनलच्या पलीकडं. पण याच्या माईनं तुम्हाला हेव दिलाय, याची जराशी जाण ठेवी ना. हे द्यायला नाही एवढा मोठा बोटोळा, याची जराशी ठेवी ना अक्कल. तू या मेमरी कार्डात जर ठेवी ना, आयुष्यभर तुला सांभाळायचा होका पत्करलाय ना. माहेरातून इतकं आणलं की वर्णन करतील, सासूची निंदा करती. त्या सासून नवरा द्यायला याचं तर ध्यान ठेव. बरंच सांगितलं असतं, पण पहिल्यांदा आले, नको ह्या म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तू. त्याच्यामुळे एवढ्या बरं माफ करतो तुम्हाला. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मणी आणला, पण भागवतात कुठेही दखल नाही, कुठेही दखल नाही की माझ्या बापान दिला म्हणून. याला म्हणतात पतिव्रता, याला म्हणतात